नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. सरनाईक परिवारावर कोसळला दुःखाचा डोंगर. पातूरच्या अपघातात 6 ठार आणि 3 जखमी. भामट्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनवले फेक अकाउंट. पैसे मागितल्यास द्या, थेट पोलिसात तक्रार. अजित कुंभार यांचे आवाहन. शहरातील QR कोड नावालाच शहरातील नाले सफाई तुंबली. डासांच्या चाव्याने नागरिक मात्र हैराण. लाखो रुपये खर्च करून निर्माण केलेले ते मार्केट ओस. अतिक्रमणधारकांनी रस्त्यावर मांडले बस्तान. तेल्हाऱ्यात बिबट्याचा उच्छाद. शेतकऱ्यांनी जगावे तरी कसे, प्रश्नच. आता सविस्तर बातम्या. पातूर येथे झालेल्या भीषण अपघातात 6 ठार झाल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. वाशिम आणि पांगराबंदी येथील गाड्यांची टक्कर होत 6 जण ठार झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली. यात 2 चिमुकल्यांचा समावेश आहे. अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्या चकनाचूर झाल्या. अकोला जिल्ह्यातील पातूर घाटातील नवीन बायपासवरील नानासाहेब मंदिर समोर 2 कारचे अमुरासमोर धडक झाल्याने या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. मृतकांमध्ये 2 चिमुकल्यांचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अपघातातील सरनाईकाचे कुटुंब हे वाशिमला जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. महामार्गावरील 4 पदरी असलेल्या अकोला वाशिम मार्गावर काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक एकाच रस्त्यावर वळविण्यात आली होती. त्यामुळेच हे दोन्ही वाहन एकाच रस्त्यावर आल्याने यांचा अपघात समोरासमोर झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या अपघातात मृतकांमध्ये आमदार किरण सरनाईक यांच्या पुतण्याचा समावेश आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 3 जण गंभीर जखमी आहेत. मृतकांमध्ये रघुवीर अरुण सरनाईक वय 28, अस्मिता अजिंक्य आमले वय 9 महिने, शिवानी अजिंक्य आमले वय 30 वर्ष, सिद्धार्थ यशवंत इंगळे वय 35 वर्ष राहणार पास्टूल, शंकर ठाकरे राहणार पास्टूल व सुमेध इंगळे यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये पियुष देशमुख वय 11 वर्ष, सपना देशमुख वय 41 वर्ष तर श्रेयस सिद्धार्थ इंगळे वय 3 हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. नेमका हा अपघात कशामुळे झाला याचा तपास पातूर पोलीस करीत आहे. अकोल्याहून सुरेश राठोडसह पातूर येथून रमेश देवकर, RRC न्यूज, अकोला. आज रोजी साधारण 2 वाजेच्या सुमारास रेणुका टेकडीजवळ नानासाहेब नगरच्या बाजूला वाशिमचा जो नवीन बायपास सुरू करण्यात आलेला आहे त्या बायपासवरती आज 2 कार ह्या भरधाव वेगाने आमोरासमोर एकमेकाला भिडल्या आणि त्यामध्ये दोन्ही कारमधील 3 आणि 3 असे एकूण 6 इसमांचा मृत्यू झालेला आहे. इतर जे काही जखमी आहेत 3 ते 4 लोक हे JMC येथे तसेच खाजगी रुग्णालयामध्ये औषधोपचार घेत आहेत. धडकच इतक्या जोरात होती की दोन्ही वाहनांचं जर आपण प्रत्यक्ष पाहणी केली तर त्यावरून आपल्याला धडकेचा अंदाज येतोय. अकोला जिल्हाधिकारी यांच्या नावाने पैसे मागणारे भामटे फिरत असून त्यांनी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या फोटोचा गैरवापर व्हॉट्सअपवर करत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट व्हॉट्सअप अकाउंटवर पैसे मागितल्यास करा पोलिसात तक्रार, असे आवाहन अजित कुंभार यांनी केले आहे. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे छायाचित्र वापरून व्हॉट्सअपवरील बनावट अकाउंटद्वारे परिचित व नागरिकांकडे पैशाची मागणी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा प्रकार 856 20 98 39 27 40 तसेच 91 93 32 93 91 28 या भ्रमणध्वनी क्रमांकाहून घडत आहे. अशा मेसेजवर कुणीही विश्वास ठेवू नये व अशा अकाउंटहून संदेश येताच तत्काळ रिपोर्ट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी केले आहे. आधार केंद्रचालक योगेश भाटी यांना जिल्हाधिकारी अजित कुमार यांच्या नावे असा मेसेज प्राप्त झाला. तो बनावट असल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अवगत केले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन सायबर सेलला कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
अशा प्रकारचे कुठलेही संदेश प्राप्त झाल्यास कुणीही बळी पडू नये, अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तत्काळ चौकशी तसेच कारवाई व नागरिकांना सतर्कतेबाबत भरीव जनजागृती करावी असे आदेश सायबर सेलला देण्यात आले आहेत. नमस्कार, मी अजित कुमार, जिल्हाधिकारी अकोला. जिल्हाधिकारी यांचे कार्यालयातील फोटोचा गैरवापर करून काही अज्ञात लोकांनी व्हॉट्सॲपवरती बनावट अकाउंट ओपन केल्याचे आज सकाळी निदर्शनास आले आणि या अकाउंटच्या माध्यमातून काही परिचित लोकांना मेसेज करून त्याद्वारे पैसे तसेच विविध बाबींची मागणी करण्यात येत असल्याचं निदर्शनास आले. ही बाब समजताच ताबडतोब अकोला जिल्हा पोलीस दलाच्या सायबर सेलला ती माहिती पाठवून पुढील योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच याद्वारे मी सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी त्यासोबतच नागरिकांना आवाहन करतो की अशा स्वरूपाचा कोणताही मेसेज आपल्याकडे आल्यास त्यावरती विश्वास न ठेवता ताबडतोब तो रिपोर्ट करावा असे मी याद्वारे आवाहन करतो. धन्यवाद. QR कोड टॅग लावूनही शहरात घंटागाड्या नियमित येत नसल्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी असा प्रश्न गृहिणींसमोर निर्माण झाला आहे. नाल्याही तुडुंब भरल्या असून त्याकरिताही QR कोड टॅग लावण्यात आला आहे. मात्र नाल्यांमध्ये कचरा साचून दुर्गंधी पसरत आहे. त्यात पाणी तुंबत असल्यामुळे डासांचा उपद्रव वाढत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. शहराला स्वच्छ व सुंदर बनवण्याची गरज आहे, पण प्रत्यक्षात मात्र घंटागाडी अनियमित असल्याने रस्त्यावर कचरा फेकण्याची वेळ गृहिणींवर येत आहे. मध्यंतरी घंटागाडी नियमित येत असल्याने गृहिणींचा ताण कमी होत होता. आता घरात ओला व सुका कचरा साठवून ठेवणे म्हणजे दुर्गंधी पसरवणे व त्या दुर्गंधीतच दिवस रात्र घालवण्याची वेळ अकोलेकरांवर आली आहे. दररोजचे सांडपाणी नाल्यांमध्ये कचरा साचल्याने जागीच तुंबून राहत असल्यामुळे त्याची दुर्गंधीही जागीच फैलावत चालली आहे. घरात साचणारा ओला सुका कचरा जमा करून घंटागाडीत टाकून परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी जशी पालिकेची आहे तशीच नागरिकांची ही जबाबदारी घंटागाडीत कचरा टाकण्याची आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून घंटागाडीचे दर्शनच दुर्लभ झाले आहे. वाट बघत आहोत कधी कचरा टाकून मोकळे होता येईल. नाल्या तुंबल्याने मोठे नुकसान अकोलेकरांचे होत आहे. शहरातील अतिक्रमणाची समस्या अकोलेकरांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. रस्त्यालगत जागा दिसेल त्या ठिकाणी उघड्यावर अतिक्रमक बाजार मांडत असल्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. अतिक्रमणाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी गरज असताना महापालिका आयुक्त यांचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. दिवाळीत अतिक्रमण होऊ नये म्हणून खुले नाट्यगृहाच्या बाजूला खुल्या मैदानात अतिक्रमण करणाऱ्यांसाठी फेरीवाले व पथविक्रेता बाजार बांधला गेला, पण त्याकडे अतिक्रमणकर्त्यांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमकांनी गिळंकृत केली आहेत. रेडीमेड ड्रेस विक्रेता, फळ विक्रेता तसेच विविध साहित्याची विक्री करणाऱ्या लघु व्यावसायिक फेरीवाल्यांनी चक्क रस्त्यांवरच दुकाने थाटल्याचे चित्र आहे. शहरातील मोठी प्रतिष्ठाने दुकानांसमोर लघु व्यावसायिक बाजार मांडत असल्यामुळे अनेकदा दोन्ही व्यावसायिकांमध्ये वाद निर्माण होतात. शिवाय व्यवसायावर सुद्धा परिणाम होतो. अतिक्रमणाचे लोण गल्लीबोळात देखील पसरले असून चक्क सर्व्हिस लाईनमध्ये भाजी विक्रीची दुकाने उभारली आहेत. मुख्य बाजारपेठेत अतिक्रमणाच्या समस्येमुळे नागरिकांना पायी चालणे मुश्किल झाल्याचे चित्र आहे. अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी मनपाच्या अतिक्रमण विभागाची असली तरी हा विभाग अतिक्रमणाची समस्या दूर करण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. उघड्यावर व्यवसाय करणारे लघु व्यावसायिक फेरीवाले यांना ठराविक जागेवर व्यवसाय उभारण्याची सोय करण्यात आली, पण त्या ठिकाणी फेरीवाले बसत नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. वाढत्या उष्माने अकोलेकर हैराण झाले असून त्यांनी काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. वाढता उष्मा पाहता नागरिकांनी सतर्क राहत आरोग्याची काळजी घेण्याची गरज वर्तवली जात आहे. डोक्याला रुमाल, टोपी, छत्री वापरा. पुरेसे पाणी प्यावे. ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी, ORS आदी द्रवपदार्थ घ्यावेत. पातळ सच्छिद्र सुती कपडे वापरावे. तहान नसली तरी जास्तीत जास्त पाणी प्यावे. प्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावी. उन्हाळ्यात काम करताना डोक्यावर टोपी, रुमाल, दुपट्टा वापरावा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम अशी लक्षणे व चक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. गरोदर महिला, कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी. चप्पल न घालता अनवाणी उन्हात चालू नये. लहान मुलांना व पाळीव प्राण्यांना आत ठेवून गाडी बंद करू नये. मद्य, चहा, कॉफी, खूप साखर असलेले किंवा कार्बोनेटेड द्रवाचे सेवन टाळावे. गडद, घट्ट व जाड कापड घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.
उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करणे टाळावे व स्वयंपाकघराची दारे खिडक्या उघड्या ठेवाव्यात. ज्वलनशील पदार्थांपासून दूर राहावे. महाराष्ट्रीय ब्राह्मण व्यापारी संस्था व विजय मोहरीर आयोजित यांच्या वतीने वेदांत बँकवेट येथे दिमाखदार सोहळा पार पडला. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्टरित्या व्यवसाय करणाऱ्या महिला व पुरुषांचा अकोला भूषण, विदर्भ भूषण तसेच महाराष्ट्र भूषण असे उत्कृष्ट पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ही मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून दीपाली नंद, प्राध्यापक सतीश फडके, डॉक्टर पार्थ सारथी शुक्ला, सुहास गद्रे, विजय मोहरीर यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांची विजय मोहरीर, विजय खेर व आशिष अमीन यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. या पश्चात मुख्य सत्कार सोहळा पार पडला. यामध्ये भूषण महाराष्ट्र हा पुरस्कार प्रदीप नंद यांना प्रदान करण्यात आला. प्रदीप नंद यांच्या चिखलदरा येथील नंद गणपती संग्रहालय बाबत जगभरातील कीर्ती व त्यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल भूषण महाराष्ट्र म्हणून सन्मानित करण्यात आले. प्रदीप नंद यांच्या चिखलदरा येथील संग्रहालयात 6000 गणेश मूर्त्या संग्रहालयात विराजमान झाल्या असून त्यात गणपतीच्या 64 कला, 21 विद्या विदर्भातील व पुण्यातील विनायक यांची योग्य मांडणी केलेली आहे. त्यांना देशभरातील विविध संस्थेतर्फे उत्कृष्ट संग्रहालय म्हणून सन्मानित करण्यात आले. जगभरात संग्रहालयाची कीर्ती उजळवली. यामुळेच प्रदीप नंद यांना भूषण महाराष्ट्र हा पुरस्कार डॉक्टर पार्थ सारथी शुक्ला व प्राध्यापक सतीश फडके, सुहास गद्रे, विजय मोहरीर, आशिष अमीन, विजय खेर यांच्या शुभ हस्ते भले मोठे स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर भूषण विदर्भ हा पुरस्कार सौ इंद्राणी माधव देशमुख यांच्यासह सौ मनीषा किरण कुलकर्णी, शेखर कुलकर्णी, डॉक्टर हर्ष मनीष यांना प्रदान करण्यात आला. पर्यटन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबाबत इंद्राणी देशमुख यांना यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या पश्चात भूषण अकोला हा पुरस्कार सौ नम्रता नरेंद्र जोशी, श्रीमती वीना नानोटी, किरण देशमुख, सौ शैलजा नितीन कुलकर्णी, नंदकिशोर त्रिवाड, सौ प्रज्ञा प्रकाश काळे, सौ सुनीता सतीश खोडवे, सौ निलिमा योगेश खेर, विजय खेर, सौ स्वाती कमलाकर देशपांडे, सौ रेखा मधुकर कुलकर्णी, सौ पल्लवी मिलिंद जोशी, निलेश देव, सौ अमृता के सेनाड, सौ सोनाली भरसाळे, दिलीप पांडे, सौ वैशाली नरेंद्र देशपांडे, सौ रश्मी रवींद्र देशपांडे यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबाबत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचलन महेश मोडक यांनी केले तर प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष आशिष अमीन यांनी केले. तर प्राध्यापक सतीश फडके यांनी व्यापाऱ्यांनी व्यवसाय वाढविण्यासाठी नेमकं कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचे यावर मार्गदर्शन केले. तसेच सुहास गद्रे, दीपाली नंद व डॉक्टर पार्थ सारथी शुक्ल यांनी पण उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सन्मान सोहळ्यामध्ये गणमान्य नागरिकांसह व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. अकोला जिल्ह्यात उन्हाचा होत असलेला त्रास पाहता अचानक आगीच्या घटना वाढल्या आहेत. या घटनांची वाढती संख्या पाहता नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. कृषी विद्यापीठात आज आग लागल्याने सर्वांची धावपळ उडाली. अकोला जिल्ह्याचा उन्हाचा पारा सध्या 44 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचला असून भर उन्हात आग लागण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशातीलच एक घटना अकोला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात घडली. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील नागार्जुन वन औषधी उद्यानच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेतील गवताला आज दुपारी अचानक आग लागली. सदर आग लागल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी अकोला अग्निशमन विभागाला दिली असता अग्निशमन विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून सदर आग आटोक्यात आणली. आज लागलेल्या या आगीमुळे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात एकच धावपळ उडाली होती. गवताला लागलेल्या आगीमुळे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात पूर्णतः धुरीचे साम्राज्य निर्माण झाले होते. नेमकी ही आग कशामुळे लागली याचा तपास सिव्हिल लाईन पोलीस करीत आहेत. आग लागल्यानंतर धावपळ होत असल्याने आता नव्या अग्निशमन उपकरणातून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अकोला अग्निशमन विभागामार्फत करण्यात येणार आहे. अकोला महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग शहराच्या आत आणि बाहेरील कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत 24 तास सज्ज असतो. महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी जिल्हा आपत्ती नियंत्रण विभागाने महापालिकेच्या अग्निशमन विभागाला आधुनिक अग्निशमन टेंट आणि अग्निशामक उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. अग्निशमन टेंट आणि फायर ब्लँकेट बनवणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधीकडून ब्लँकेटचा वापर कसा करायचा आणि आगीच्या घटनांपासून नागरिकांचे संरक्षण कसे करायचे याबाबतची माहिती अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली. या प्रशिक्षणात अकोला महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह
जिल्ह्यातील सर्व तहसीलमधील नगर अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला असल्याची माहिती अकोला अग्निशमन विभागाचे अधिकारी यांनी दिली आहे। आज डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट जिल्हाधिकारीकडून टेंट आणि फायर ब्लँकेट याचं डेमोसाठी मी टीम आलेली आहे। या टीमने जे जिल्हाधिकारी डिझास्टर मॅनेजमेंटकडून आम्हाला जे टेंट आणि फायर आपला ब्लँकेट मिळालेलं आहे, फायर ब्लँकेट, त्याचं मी डेमो दिला की त्याला कसा वापरायचा, कसा त्याचा उपयोग करायचा आणि फार चांगलं हिशोबाने आणि रीतीने त्यांनी आम्हाला समजून सांगितलं। इथे अकोला जिल्ह्याचे तालुक्याचे जे फायर ऑफिसर आणि मुर्तुजापूरचे फायर ऑफिसर जोगदंड साहेब आणि आमचे सहयोगी मनीष कटलेजी, डिझास्टर मॅनेजमेंटचे जिल्हा इंचार्ज साबळे साहेब व इतर आमच्या फायर डिपार्टमेंटचे फायरमॅन, वाहन चालक सर्व येथे जमा झाले आणि त्यांनी जे डेमो आहे ते पाहिलं आणि फार चांगल्या रीतीने ते डेमो झालेलं आहे। तसंच डिझास्टर मॅनेजमेंटकडून आम्हाला फायर सूट मिळालेले, स्पेशल टाईपचे फायर सूट मिळालेले आहे, त्याचं पण डेमोनी इथे देण्यात आलं आणि हे जे एक चांगला डेमोचा जे प्रोग्राम इथे झालं त्यासाठी आम्ही अकोला जिल्ह्याचे आमचे जिल्हाधिकारी साहेब आणि महानगरपालिकाचे आमचे कमिशनर साहेब डॉक्टर सुनील लांडे साहेब आणि आमचे नियंत्रण अधिकारी ठाकरे मॅडम आणि बाकीचे जे अधिकारी आहेत त्यांचा आम्ही फार फार आभारी आहोत। तेल्हारा तालुक्यातील सातपुडाच्या पायथ्याशी वसलेल्या खंडाळा शेत शिवारात एकाच महिन्यात व सलग एकाच शेतकऱ्याच्या गोठ्यामधील 3 बकऱ्या व त्यांच्या 2 पिलांचा फडशा बिबट्याने पाडल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या बिबट्याने परत गोठ्यामधील गायीचा कोथळा बाहेर काढून नरडीचा घोट घेतल्याची घटना समोर आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। तेल्हारा तालुक्यातील सातपुडाच्या पायथ्याशी वसलेल्या खंडाळा शेत शिवारात एकाच महिन्यात व सलग एकाच शेतकऱ्याच्या गोठ्यामधील 3 बकऱ्या व त्यांच्या 2 पिल्लांचा फडशा बिबट्याने पाडल्यानंतर या बिबट्याने परत गोठ्यामधील गायीचा कोथळा बाहेर काढून नरडीचा घोट घेतल्याची घटना समोर आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे। येथील शेतकरी धनंजय पिलात्रे त्यांच्या गोठ्यातील 3 बकऱ्यांचा पिल्लासह बिबट्याने फाडशा पाडला होता। घटनेला काही कालावधी उलटत नाही तोच पुन्हा बिबट्याने गोठ्यातील गायीवर हल्ला करून तिच्या नरडीचा घोट घेत तिला ठार मारले। बिबट्याच्या पावलांचे ठसे या गोठ्याशेजारी सर्वत्र दिसून येत आहेत। या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याची दहशत सर्वत्र पसरली आहे। शेतकरी आपापल्या शेतात जाण्यासाठी धजावत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे। बिबट्याने ठार केलेल्या गायीचा अकोट वन्यजीव विभागातर्फे पंचनामा करण्यात आला आहे। शेतकऱ्याला लवकरच नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच वन्यजीव विभागाने या बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील सर्व शेतकरी बांधव करीत आहेत। 3 बकऱ्या, त्यांची पिल्ले तसेच गायीच्या नरडीचा घोट बिबट्याने घेतल्यानंतरही आम्हाला अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसल्याची माहिती या शेतकऱ्याने दिली। मी मनोज राम पिलांत्री खंडाळा येथून बोलत आहे की माझ्या शेतातील कोठा एक त्यातून माझ्या 4 जनावर खाल्ल्यात आले, त्यातून वन विभागानं त्याच्या ते भरपाई अजून मिळाली नाही। त्याच्याकरिता वन विभागानं भरपाई देण्यात यावी आणि आम्हाला शेतात येणे जाणे धोक्याचे झाले। आता याच्याबद्दल वन विभागाला काय आमचे दया येते त्यांनी करावी। 1.5-2 लाखाचं आमचं नुकसान झालेलं आहे। आम्ही घरीचे परिस्थितीने गरीब आहोत। याच्यामुळे आता त्यांनी त्यांचे काय निर्णय द्यायचे ते देणे त्याच्यावर दखल घेण्यात यावी। माझं नाव धनंजय गजानन पिलांत्रे, राहणार खंडाळा। मी येथील शेतकरी आहो, अल्पभूधारक, आणि माझे या महिन्यात एकंदरीत 1 ते 1.25 लाख रुपयाचं नुकसान झालं। आधी एक बकरीची पाठ नेली, त्याच्यानंतर तिच्यापेक्षा मोठी पाठ नेली, त्याच्यानंतर लगेच काही 2-3 दिवसात पिलावाली बकरी नेली आणि आज आपला
मोठी गाय नेली. आणि माझं या वन्य विभागाला एकच मागणं आहे की बा माझी जे नुकसान झालं या नुकसानाची नुकसान भरपाई त्वरित द्यावी. कारण आजपर्यंत मला कुठलेही याची जे प्राणी खाल्लेत त्यांची कुठलीच मदत मिळाली नाही. आणि हा जो वन्य प्राण्यांचा जो हौदस इथं वाढलेला आहे हा कुठंतरी थांबला पाहिजे किंवा याचं तर कुठंतरी यांनी व्यवस्थापन केलं पाहिजे, जेणेकरून आमच्या गावातील शेतकरी हे सुरळीतपणे शेतात जाणे चालू झाले पाहिजे. कारण आज रोजी या वन्य प्राण्यांमुळे आमच्या शेतात जाणं येणं कमी झालं आहे. तरी वन्य विभागाने या जे हे प्रकरण झालं याची त्वरित दखल घ्यावी ही माझी कळकळीची त्यांना विनंती आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. सरनाईक परिवारावर कोसळला दुःखाचा डोंगर. पातूरच्या अपघातात 6 ठार आणि 3 जखमी. भामट्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनवले फेक अकाउंट. पैसे मागितल्यास द्या, थेट पोलिसात तक्रार. अजित कुंभार यांचे आवाहन. शहरातील QR कोड नावालाच शहरातील नाले सफाई तुंबली. डासांच्या चाव्याने नागरिक मात्र हैराण. लाखो रुपये खर्च करून निर्माण केलेले ते मार्केट ओस. अतिक्रमणधारकांनी रस्त्यावर मांडले बस्तान. तेल्हाऱ्यात बिबट्याचा उच्छाद. शेतकऱ्यांनी जगावे तरी कसे, प्रश्नच. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.